सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. नगरसेविका प्रभाग क्रमांक 2 मधला आणि मी आरोग्य आणि महिला बालकल्याणचा उपसभापती आहे. आम्ही 8 मार्चला रविवारी जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही शिवानगोळ मंडपमध्ये संध्याकाळी 6 वाजता फूड फेस्टिवल घेणार आहे. आणि त्यातनं आमचं विनंती आहे सगळं आमच्या नगरसेविकाकडनं की सगळं महिलांनी जास्तीत जास्त त्यांचा भाग घ्यावा, हे आमचं विनंती आहे. संतोष पटांसाठी प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेविका अशी लढत आलेली आहे, निवडून आलेली आहे. तर 8 मार्च निमित्त महिला जागृत दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर जेव्हा इलेक्शनला आम्ही फिरत होतो तेव्हा बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की महिलांसाठी काहीतरी उद्योग पाहिजे. तर हा स्टॉल फक्त फनफेअरचा किंवा फेस्टिवलचा नसून त्यात महिलांचं एक तिथं मेनू दाखवण्यात येलेलं आहे. जसं काय मेणबत्ती कसं बनवायची, त्यानंतर उदबत्त्या कसं बनवायच्या, वाती कशा बनवायच्या, हा डेमो तिथं दाखवण्यात आलेला आहे. आणि फक्त डेमो न दाखवता तर त्याच्या पाठीमागचा जो म्हणजे जे आम्ही राबवणार आहोत, कंपन्या आपल्यापर्यंत येतील किंवा प्रत्येक मी माझ्या वॉर्डसाठी लीड घेतलेला आहे 3 नंबर वॉर्डसाठी. तर त्यामध्ये कंपनी आपल्यासोबत टॅपअप करतील. जेव्हा हे शिकतील महिला, 1 दिवसाचा म्हणा, 1 तासाचा म्हणा, अर्धा तासाचा म्हणा, तो मेन कार्यक्रम आहे. ह्यात फक्त संध्याकाळी रमणीय नसून त्यामध्ये महिलांनी जास्तीत जास्त पार्टिसिपेट करावं आणि ह्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की भरपूर महिलांना रोजगार मिळेल. धन्यवाद. तर मी प्रत्येक महिलांना सांगते की नक्की 8 मार्चला संध्याकाळी 6 वाजता शिवम मंडपमध्ये भेट द्यायचं आहे. धन्यवाद.